नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 31. सद्गुरूंची बोधवचने. 12. मानवी प्रेमाला आरंभ व अंत आहे, परंतु ईश्वरी प्रेम हे अनंत आहे. 13. साधक जेव्हा सर्व ध्यासांना सद्गुरुचरणी अर्पण करतो, तेव्हा त्यांचे व्यष्टी मन नाहीसे होते. त्यानंतर दिव्य प्रेमाचा उदय होतो आणि संस्कारांच्या शृंखला सटासट सुटतात. 14. साधकाचे प्रेम जेव्हा सद्गुरूवर केंद्रित होते, तेव्हा सद्गुरू साधकाचे अज्ञान अंधकार हृदयातील दोष नाहीसे करून त्याला आत्मानंदात प्रविष्ट करतो. 15. मायेत सापडलेले मन सत्स्वरूप प्राप्तीच्या मार्गात विकल्प उत्पन्न करते. मायेतून सुटलेल्या माणसालाच हा मार्ग मोकळा असतो. आत्मानुभव होईपर्यंत मायेच्या कोड्याचा उलगडा कधीच होऊ शकत नाही. 16. मनुष्याने ग्रह, दारा, धन, संतती, सत्ता, कीर्ती ही जरूर मिळवावीत, परंतु हे मिळविताना या सर्व वस्तू माझ्यासाठी असून मी मात्र त्यांच्यासाठी नाही, हे पक्के ध्यानात ठेवावे. 17. आजन्म पाण्यात राहणाऱ्या माशाला पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी जसे पाण्याबाहेर क्षणभर तरी येण्याची जरुरी आहे, स्वातंत्र्याची खरी कल्पना येण्यासाठी जशी बंदिवासाची जरुरी आहे, त्याप्रमाणे खऱ्या सुखाची कल्पना येण्याकरिता दुःखाचीही जरुरी आहे. 18. स्वदेशाभिमान, कुलाभिमान, जातीप्रेम, कुटुंबासक्ती हे सर्व आत्म्याच्या स्वातंत्र्याचा नाश करणारे कैदखानेच आहेत. 19. गायकाच्या गायनाला जोवर वाद्य मदत करते, तोवर त्याची किंमत आहे, नाही तर ते जसे विघ्नच म्हणावे लागते. युद्ध करावयाचे असेल तर योद्ध्याला घोड्याची आवश्यकता असते, परंतु घोडा योद्ध्याच्या इच्छेप्रमाणे चालला नाही तर तो एक अडथळा होतो. त्याप्रमाणे आपल्या सुखाच्या मार्गात स्त्री, पुत्र, धन, सगळे सोयरे इत्यादी ज्या मानाने भाग घेऊ शकतील, त्यावर त्यांचे मोल अवलंबून असते. या सर्व गोष्टी वाईट नाहीत आणि चांगल्याही नाहीत. आपल्या मार्गात अडचण करत असतील तेव्हा त्या विघ्नरूप ठरतात. 20. परमेश्वराच्या दर्शनाची अपेक्षा करणाऱ्यांनी सर्व इच्छांपासून हृदय मोकळे केले पाहिजे. जोवर वासना जिवंत आहे, तोवर कल्पनात रंग उठतात. कल्पना पूर्ण शांत झाली म्हणजे परमेश्वर दर्शन होते. 21. ज्याप्रमाणे अंधार आणि प्रकाश एका ठिकाणी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे शुद्ध प्रेमात विषय वासनेचा लवलेशही उरत नाही, परिपूर्ण आनंदच असतो. 22. संसार दुःखमय आहे अशी बहुतेकांची कुरकुर दिसून येते, परंतु खरोखरच संसार दुःखमय असतात तर रोगाने त्रासलेली, दारिद्र्याने पिडलेली, जरेने जीर्ण झालेली अशा माणसांनी देखील मरणाची इच्छा न करता आपले जीवन लांबविण्याचा प्रयत्न केला नसता. 23. मायेतून सुटलेल्या मनालाच सत्यस्वरूप प्राप्तीचा मार्ग मोकळा असतो. 24. सिनेमाच्या पडद्यावर एखाद्या मोठ्या इमारतीस आग लागलेली दिसली किंवा एखादा समुद्र खवळलेला दिसला, तरी तेथे प्रत्यक्ष अग्नीही नसतो आणि पाण्याचा ओलावाही नसतो. त्याप्रमाणे मनुष्याला अनुभवांती असे कळून येते की दिसणाऱ्या पसाऱ्यापासून सुख व दुःख होते, ते दोन्हीही खोटेच आहे. 25. प्रत्येकाजवळ ज्ञानाचा झरा सदैव असतो, परंतु तो पंचविषयांच्या द्वारे बाहेर वाहून जात असल्यामुळे
निरर्थक होतो. 26. मनुष्याने काया वाचा मनाने केलेले दोष नाहीसे करण्याकरिता काया वाचा मनाने सत्कर्मे केली पाहिजेत. 27. अंमल करणाऱ्याची नशा उतरली म्हणजे अंमलामधील सर्व प्रकार नाहीसे होतात. त्याप्रमाणे देहाहंता गळाली म्हणजे मनुष्य सर्व उपाधीतून सुटतो. 28. नदीचा ओघ जरी वाकडा दिसला तरी त्या ओघातील पाणी वाकडे नाही. वाकड्या उसाचा रस पिताना घशात अडकत नाही. त्याप्रमाणे देहाच्या उपाधीमुळे आत्मा विनाशी असा भासतो. वस्तुतः देहाचे धर्म हे देहाचे ठिकाणीच आणि आत्म्याचे धर्म आत्म्याचे ठिकाणीच असतात. 29. विषयी मनुष्याला इंद्रिय सुख हे ध्येय, मद्यप्याला मदिरा हे ध्येय, लोभी मनुष्याला पैसा हे ध्येय वाटते. तेच संत संगतीत गेल्यावर मनुष्याला खरे ध्येय त्याहून अगदीच निराळे असल्याचे समजते. 30. या पृथ्वी तलावर जिचा कंटाळा न येता शरीरास व मनास कोणतीही बाधा न होता जिच्या योगाने वृत्ती आमरण आनंदमय राहू शकेल अशी ज्ञान ही एकच वस्तू आहे. 31. ज्याला ज्ञानप्राप्तीची खरी इच्छा असेल त्याने प्रथम सर्व विचार उच्चार व आचार यास कडक शिस्त लावून घेतली पाहिजे. 32. देवाला पाहण्याकरिता सद्गुरू शिष्याला ज्ञानदृष्टीचा चष्मा लावतात. 33. ईश्वर दर्शनाची प्रबळ इच्छा झाली आणि भाग्याने गुरुचीही प्राप्ती झाली तरी मुमुक्षूच्या चित्ताला जर उत्कट ध्यास नसेल आणि निश्चयाने सतत अभ्यास न होईल तर आत्मानुभव होणार नाही. 34. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. गुरु ज्या सुखाचा अनुभव घेतात त्या सुखाचा अनुभव आपल्याला येऊ लागला की गुरुचा प्रसाद मिळाला. 35. मायेच्या खड्ड्यात पडावयाचे असेल तर मनुष्याने संसारातील आदरातिथ्यात गुरफटून जावे. वैराग्य वाढवावयाचे असेल तर आप्तेष्टांकडून होणारा अनादर आठवीत जावा. भक्तीची वाढ करण्याची इच्छा असेल तर संत वचन कुसुमांचा सुवास घ्यावा आणि त्यांच्या प्रेमामृताचे सदा पान करावे. भक्तीत वासना अडथळा करत असेल तर संत चरणाला बिलगून राहावे. 36. जीवन मुक्त होणे म्हणजे साधकाने आपण मुक्त नसल्याचे अज्ञान दूर करणे होय. 37. अंतःकरणापासून जो हरिनामामृत प्राशन करतो त्याला नाव, लौकिक, कीर्ती, संपत्ती यांचे महत्त्व वाटणार नाही. 38. अंतर्मुख होऊन स्वस्वरूपी निमग्न झाल्यावर आपण एखाद्या विशिष्ट जातीने, देशाने, पंथाने उत्पन्न केलेल्या गोष्टीमध्ये गुरफटून गेलेलो नसून सर्वव्यापी बंधनरहित एकमेव सत्यच असल्याची खात्री पटते. 39. आपण खास देह नसून निसंशय देहाहून निराळे आहोत हे ज्याने जाणले त्याला सर्व ब्रह्मानंदच आहे. 40. मुमुक्षुला सद्गुरू म्हणजे साक्षात ईश्वर दिसतो त्यामुळे त्याची वचने त्याला बहुमोलाची वाटतात. 41. संत निरंतर त्रिगुणातीत असल्याने सदैव त्रिगुणाच्या कचाट्यात सापडलेल्या लोकांना त्यांचे खरे स्वरूप ओळखणे सहसा कठीण जाते. 42. कावळा जसा दोन्ही डोळ्यांतून एकाच बुब्बुळाने पाहू शकतो तसा जीवनमुक्त पुरुष संसारातील चंचलपणाचा आनंद आणि स्थिर मनाची शांती या दोहोंचाही एकाच वेळी अनुभव घेऊ शकतो. 43. मनुष्याच्या ठिकाणी प्रथम विचार व नंतर उच्चार होत असल्यामुळे एकाने बोलून दाखविल्यावरून दुसऱ्याने त्याला उत्तर देणे किंवा
त्यापासून हर्षखेदादी उत्पन्न होणे असते, परंतु ते जीवनमुक्त पुरुषाला मात्र इतरांचे मनोव्यापार कळत असल्यामुळे शब्दाची वाट पाहावी लागत नाही. 44. निर्विषयानंद, अखंडानंद, ब्रह्मानंद हाच मोक्ष. तो मिळविण्यासाठी साधू समागम अवश्य केला पाहिजे. जो आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग दाखविल तोच आपला गुरु. त्याच्या ठिकाणीच अढळ श्रद्धा ठेवली पाहिजे. दिवसेंदिवस ती श्रद्धा वाढेल अशाच प्रकारचे ग्रंथ वाचले पाहिजेत. पुण्यसंचय होण्यासाठी सद्वर्तनात्मक शुद्धाचरणाची आवश्यकता असते. ते वळण संत संगतीतच लागते. संत संगतीने दुसंगती सुटते. दुसंगती सुटणे म्हणजेच मोक्ष. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. यासोबतच बोधामृत हे पुस्तक वाचून पूर्ण झाले आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.